श्री राधा कृष्ण भगवान की जय। श्री अपरा एकादशी महोत्सव की जय। समवेत गौश भक्त वृंद की जय। ग्रंथ शासन भागवत महापुराण की जय। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन। यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन। यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे।
जय राधा गिरिधारी राधा गिरिधारी राधे जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय वृंदावन धाम जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव 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 जय जय गुरुदेव निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल निताय गौर हरि बोल कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन यज्ञ की संतराश्रम भागवत महापुराण की जय जगत गुरु श्रील प्रभुपाद की जय समवेत गौर भक्त चंद्र की जय निताय गौर प्रेमानंदी ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण, आपले स्वागत आहे आजच्या भागवत कथेमध्ये। आज आपण स्कंद 1 वाचतोय, अध्याय 7वा। अध्यायाचं नाव आहे द्रोण पुत्राला दंड आणि श्लोक संख्या आज 48। आपण शब्द वाचूया आधी। यै कोपितं ब्रह्मकुलं भ्राजन्यै अजित आत्मभिः तत् कुलं प्रदहति आशु सानुबन्धं शुचार्पितं यै कोपितं ब्रह्मकुलं राजन्यै अजितात्मभिः तत्कुलं प्रदहति आशु सानुबन्धं शुचार्पितं यै कोपितं ब्रह्मकुलं राजन्यै अजितात्मभिः तत्कुलं प्रदहति आशु सानुबन्धं शुचार्पितं यै कोपितं ब्रह्मकुलं राजन्यै अजितात्मभिः तत्कुलं प्रदहति आशु सानुबन्धं शुचार्पितं। म्हणा
यैकोपितं ब्रह्मकुलं यैकोपितं ब्रह्मकुलं राजन्येर अजितात्मभिः आतात्मभिः राजन्यै अजितात्मभिः तत्कुलं प्रदहात्याशु तत्कुलं प्रदहात्याशु सानुबन्धं सुचार्पितं सानुबन्धं सुचार्पितम् यैकोपितं ब्रह्मकुलं यैकोपितं ब्रह्मकुलं राजन्यैरजितात्मभिः राजन्यैरजितात्मभिः तत्कुलं प्रदहत्याशु तत्कुलं प्रदहत्याशु सानुबन्धं सुचार्पितं सानुबन्धं सुचार्पितम् यैकोपितं ब्रह्मकुलं यैकोपितं ब्रह्मकुलं राजन्ये अजितात्मभिः राजन्यैरजितात्मभिः तत्कुलं प्रदहत्याशु तत्कुलं प्रदहत्याशु सानुबन्धं सुचार्पितं सानुबन्धं सुचार्पितम् यैकोपितं ब्रह्मकुलं यैकोपितं ब्रह्मकुलं राजन्ये अजितात्मभिः राजन्यैरजितात्मभिः तत्कुलं प्रदहत्याशु तत्कुलं प्रदहत्याशु सानुबन्धं सुचार्पितं सानुबन्धं सुचार्पितम् शब्दार्थ यही ज्यांनी कोपितम संतप्त केले ब्रह्मकुलम ब्राह्मणाचे कुळ राजन्येही राजांच्या समुदायाद्वारे अजित अनिर्बंधित आत्मभिही मनुष्याने तत् ते कुलम कुळ प्रहदती जळते आशु लवकरच सअनुबंधम सर्व संबंधितांसह शुचा अर्पितम दुखावलेले अनुवाद तात्पर्य शिलप्रपात शिलप्रपात की जय अनुवाद जर सत्ता चालवणारे राजे आपल्या इंद्रियांवर नियंत्रण न ठेवता ब्राह्मण कुळांना अपमानित करून त्यांच्या क्रोधाला कारणीभूत झाले तर त्यांचा क्रोधाग्नी राजांच्या कुळांचा संपूर्ण समुदाय जाळून टाकेल आणि सर्वांवर दुःख कोसळेल. तात्पर्य समाजातील ब्राह्मण वर्णाचा किंवा अध्यात्मदृष्ट्या विकसित वर्गाचा आणि अशा उच्च कुळातील लोकांचा समाजातील सत्ताधारी वर्ग व्यापारी श्रमिक यासारख्या इतर वर्णांकडून मोठा सन्मान होत असे. 4 वर्ण जे आहेत त्यामध्ये ब्राह्मण आणि आध्यात्मिक लोकांचा सर्वांकडनं सन्मान होत होता. ओमज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदामह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपां साक्षजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्ते. तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिधि नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी भाष्यादेशकारिणे. श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द. नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां श्री जगन्नाथाय नमो नमः. हरे कृष्णा
कृष्णा कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. जय कृष्ण. पुनश्च आपलं स्वागत आहे कथेमध्ये. भगवत कथेने आपली सर्व व्यथा निघून जाते. कथा ही सर्व व्यथा संपूर्ण टाकते. मग आपण कथेमध्ये भाग घेतला पाहिजे. कथेत आपण आपलं मन लावलं पाहिजे आणि सदैव कथेमध्येच असलं पाहिजे. आज या जगातील लोक व्यथेमध्ये असतात. ही व्यथा ती व्यथा आणि या व्यथेंना काही तथ्य नाही आणि अंत नाही. या अंतहीन अशा व्यथा आहेत जगाच्या. त्यात कधी आपण मुक्त होऊ शकत नाही. पण जर आपलं मन आपण भगवत कथेत लावलं तर निश्चिंत होऊ शकतो आणि सगळ्या चिंता मुक्त आणि व्यथामुक्त होऊ शकतो. आजच्या श्लोकामध्ये आपण बघतो की जी पांचाली आहे द्रौपदी, तिचं हे म्हणणं आहे की आपण जर ब्राह्मणांचा सन्मान नाही केला, त्यांना अपमानित केलं तर मग त्या अपमानाने आपला संपूर्ण कुळ नष्ट होईल आणि आपण सर्व दुःखी असू. असं घडलं आहे आधी. त्याला ते ज्ञान आहे. काय घडलं होतं सत्ययुगामध्ये? परशुराम, जमदग्नी ऋषी, त्यांचे वडील पिता आणि त्या काळामध्ये जे राजे होते त्यांची अशी पद्धत होऊन गेली होती की ब्राह्मण कुळाला नीच दाखवायचं, खालचं दाखवायचं आणि स्वतःची सत्ता बनवायची, मनमानी व्यवहार कारभार चालवायचा. म्हणून आधी खूप सहन केलं जमदग्नी ऋषींनी म्हणा किंवा भगवान परशुराम यांनी खूप सहन केलं. पण जेव्हा ते अति झालं मग त्या परशुराम काय बनले? क्षत्रिय बनले. स्वतः त्यांनी काय उचललं? शस्त्र उचललं की आता पर्याय नाही आहे. आणि हे ज्ञान तिला आहे, द्रौपदीला आहे. असं घडलेलं आहे की ब्राह्मण कुळाचा जर अपमान झाला आणि त्यांचा जर आपण क्रोध उत्पन्न केला तर त्याने संपूर्ण कुळ नष्ट होऊ शकतं. भगवान परशुराम यांनी 21 वेळ संपूर्ण पृथ्वीला क्षत्रियहीन केलं, क्षत्रिय शून्य केलं. तसे ते राजे होते, अभिमानी आणि अत्याचारी होते त्यावेळेस काही. आणि ते 4 वर्ण आहेत: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. यामध्ये प्रत्येकाचं महत्त्व आहे, प्रत्येकाचं एक योगदान आहे, पण ते वेगवेगळं आहे. असं म्हणणं सर्वांचं योगदान एकच आहे, एकच समान आहे, हे चुकीचं आहे. सर्वांना समान अधिकार आहे, पण कशाचा? आपल्या आपल्या स्थितीनुसार, आपापल्या योग्यतेनुसार योगदान देण्याचा किंवा सेवा करण्याचा. सेवा करण्याचा अधिकार सर्वांना आहे, समान अधिकार. पण ती कोणती सेवा असेल ते समान नाही आहे. लहान मुलाकडनं आणि मोठ्या माणसाकडनं समान कसं अपेक्षा होऊ शकते? नाही होऊ शकत. पण दोघांना संधी आहे. लहान मुलं खेळून आनंद घेऊन ना कुटुंबाला आनंद देतात. तेच अपेक्षा असते मुलांकडनं. त्यांनी रडू नये. लहान मुलांनी जास्त रडू नये, जास्त त्यांनी ना दुःखी असू नये, समाधानी असावं, आनंदी असावं, एवढं याच अपेक्षा असते मुलांकडं. तसं त्यांची ती सेवा आहे. मी एकदा शाळेत बोललो होतो की मुलांनो, लहान मुलं होते एकदम, पहिली दुसरीची मुलं असतात आणि काही हे पण होते LKG UKGचे. मी त्यांना सांगत होतो, म्हटलं तुम्ही समाजाची मोठी ताकद आहे. भविष्य नाही, भविष्य तर आहेच, पण भविष्य कोणी बघितलं आहे. तुम्ही समाजाची ताकद आहे, आज मोठी ताकद आहे. ज्या समाजात मुलं नसतील, ज्या कुटुंबात मुलं नसतील, तर आनंद नसतो, तिथे उत्साह नसतो, तिथे ते एक चैतन्य नसतं. म्हणून लहान मुलं जी आहे, कुटुंबाचं काय असतं? शक्ती असते. असं जगाचं स्वभाव आहे, सत्य आहे की
दिसायला खूप लहान दिसत आहेत ते मुलं, दिसायला खूप लहान दिसत आहेत, पण ती मुलं खूप ताकद असते. आईवडिलांना जी उत्साह येतो, काही इच्छा येते काही करण्याची, त्या मुलांसाठीच मुलांना बघून येते. म्हणून काही वेळेस काही जसं ब्राह्मण समाज किंवा जे आध्यात्मिक भक्त समाज आहे, ते असं बाहेरून बघायला असं वाटतं की काय कमवत आहे समाजासाठी किंवा कुटुंबासाठी, असं वाटतं की हे काय योगदान देत आहेत. पण त्यांचं केवळ उपस्थितीसुद्धा एक मोठं प्रेरणा असते समाजाला, एक मोठी प्रेरणा असते. म्हणून आपले गुरु किंवा जे आपले जे भक्त समाज आहे, हा समाजासाठी मोठा एक मोठं एक वरदान आहे की ज्याने समाजाला एक प्रेरणा मिळते. काय केलं पाहिजे, कसं जीवन जगावं, एक प्रेरणा असते. त्यांनी बोललं पण नाही काही, केवळ त्यांची उपस्थिती असेल तेव्हासुद्धा समाज हा अतिशय प्रगत होऊ शकतो त्यांच्या उपस्थितीने. म्हणून हे ज्ञान लोकांना वाटणं आवश्यक आहे की ते आपलेच माणसं आहेत, ते आपलेच समाज कुटुंबाचे लोक आहेत. म्हणून त्यांचाही विचार ठेवून आपण त्यांनाही जोडलं पाहिजे, त्यांनाही सांगितलं पाहिजे. एक म्हण आहे इन इंग्लिशमध्ये, इन गिविंग वी रिसीव, देण्यामध्ये मिळतं. आणि आपण जितकं हे ज्ञान वाटणार, जितकं आपण हे लोकांना ज्ञान देऊन सुखी बनवणार, तितकं सुखी आपण होऊ. आपल्यावर अवलंबून आहे आपण हे किती वाटायचं. आणि जी आपली इच्छा असेल की मी काही सेवा केली पाहिजे, मी काही भगवंतांना प्रसन्न केलं पाहिजे, तर भगवंत तुम्हाला आतून हृदयातून अनंत शक्तीचा बुद्धी आणि संयम सर्व देईल, व्यवस्थापन देईल. सर हा भक्तांचा अनुभव आहे की, आणि भगवंत हा सर्व जीवांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी तत्पर असतो. मग तो गाढव असो का माकड असो, कोणताही जीव असो, भगवंत सर्व जीवांची इच्छा पूर्ण करतो. असा कोणता जीव नाही आहे ज्याच्या इच्छा पूर्ण होत नाही. पण त्या इच्छांपायी त्याचं समाधान होत नाही आहे, का ते भौतिक इच्छा. जर ती आध्यात्मिक इच्छा असतील जीवाच्या, त्याने त्या जीवाला समाधान होईल. भौतिक इच्छांनी जीवाचं समाधान होत नाही. लोक म्हणतात आमची एकच इच्छा हो, एकच इच्छा आहे, असं म्हणत ना कोटी जन्म होऊन गेले पण अजून त्याची एक इच्छा संपली नाही आहे. खरं एका इच्छा मागे अनेक इच्छा लपलेल्या असतात, आणि त्या इच्छा वाढत का जातात, समाधान होत नाही. त्या इच्छाने समाधान होत नाही. तर आध्यात्मिक इच्छा काय आहे? आध्यात्मिक इच्छा म्हणजे भगवंतांना प्रसन्न करण्याची इच्छा, भगवंतांशी संबंधित इच्छा. आणि संधी आहे या क्षणी. जीवन हे कधी आहे? भूतकाळ, भविष्यकाळ नाही, जीवन हे वर्तमान काळात आहे. म्हणून भगवद्धामामध्ये काळ जे म्हणतात ना, काळ जो आहे तो ह्या जगासारखा नाही आहे. इथं सदैव भूतकाळाचा आणि भविष्याचा प्रभाव असतो. जीवाला वर्तमान काळात जगता येत नाही. तो सदैव भूतकाळाचं दुःख घेऊन जगतो आणि भविष्याची चिंता घेऊन जगतो. पण वर्तमान काळाचं समाधान सुख घ्यायला घेता येत नाही जीवाचं, कारण त्याला माया फसवते. पण भगवद्धामामध्ये भूतकाळ पण आहे, भविष्यकाळ आहे, पण त्याचा एवढा त्याचा प्रभाव नसतो. ज्या घटना घडल्या आधी तो भूतकाळ झाला, पण त्याचा इतका प्रभाव नसतो. सदैव लोकांची चेतना वर्तमान काळात असते. वर्तमान काळात त्यांची चेतना असते. म्हणून कृष्ण भावना जी आहे ही जर अनुभवायची आहे तर ती वर्तमान काळात शक्य आहे, सद्यस्थितीमध्ये. आणि आपण जर थोडंसं शांत होऊन विचार केला तर कोणतीच समस्या नाही जीवनामध्ये, काहीच समस्या नाही, काहीच दुःख नाही. आपण जर भूतकाळाचं भूत सोडलं भूताला आपण भूतापासून मुक्त झालो, आणि जी भविष्याची चिंता आहे तेही सोडलं आपण, तर वर्तमान काळात कोणतीच समस्या नाही, काहीच समस्या नाही. आनंदी आनंद आहे. आपली चेतना जर आपण भगवंताशी जोडली, मुक्त जीवनाचा आपण आनंद घेऊ शकतो. सर्व समस्या, सर्व चिंता, सर्व दुःख ही मनाची कल्पना आहे, आपल्या मनाची कल्पना आहे. आणि ती माया आपल्याला तशी देते मनाच्या माध्यमातून.
आपल्याला तर वाटतं आपल्या मनाने सुखी असावं, प्रसन्न असावं, पण ते माया होऊ देत नाही. मायाशक्ती ते जमूच देत नाही. तसं होऊ देत नाही. का जमू देत नाही? त्या जीवाने चुकीचा भाव ठेवला आहे आपल्या हृदयामध्ये. चुकीचा भाव ठेवला आहे. जोपर्यंत तो भाव शुद्ध होत नाही, हृदयाचा भाव, आपला मनोभाव शुद्ध होत नाही, चित्त शुद्ध होत नाही, ती मायाशक्ती आपल्याला सोडणार नाही. प्रत्येक माणसाला, प्रत्येक जीवाला इच्छा आहे किंवा असं कामना आहे, त्याला ज्ञान पण आहे, त्याला वाटतं पण, समजतं पण की मी समाधानी असावं, मी समाधानी असावं, पण ते समाधानी होताच येत नाही. का ते आपल्या हातात नाही. जोपर्यंत आपल्याकडनं भगवंत समाधानी होत नाही, जोपर्यंत आपल्याकडनं, जीवाकडनं भगवंत प्रसन्न होत नाही, आपल्या मनाला प्रसन्नता, आपल्या जीवाला प्रसन्नता येऊच शकत नाही. हा संबंध आहे. प्रत्येकाला वाटतंय, समजतंय की यस आता मी सुखी असणार, पण ते होतच नाही. का होत नाही? विचार केला पाहिजे तर समजेल की काहीतरी चुकतं आहे. काय चुकतं आहे? की आपण ज्याचे आहोत तो आपल्यावर प्रसन्न नाही आहे. त्याला आपल्याकडनं सुख नाही आहे आणि त्याच्या सुखात आपलं सुख आहे. आपण जी लहानपणी शाळेमध्ये प्रतिज्ञा घेतलेली आहे की सर्वांच्या सुखसमृद्धीमध्ये आमचे सौख्य सामावले आहे. सर्वांच्या सुखसमृद्धीमध्ये आमचे सौख्य पण असं होत नाही ना. सिद्धांत काय आहे? भगवंताच्या सुख समृद्धीमध्ये आपलं सौख्य सामावले. लोक भगवंताला मानत नाही, म्हणून हे जे सगळं म्हणतायत, माझ्या देशात माझे प्रेम आहे, भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत, तसं काही प्रत्यक्षात पालन कुटुंबात होत नाही, तर देशाचं काय कुटुंबात सुद्धा होत नाही, भावा बहिणीचं होत नाही, समाजाचं होत नाही, आपल्या आजूबाजूला शेजार पाजार लोक त्यांचं होत नाही, तर काय देशाचा विचार शक्य आहे? पण भक्तांच्या जीवनामध्ये, भक्तांच्या चित्तामध्ये हा अनुभव येतो, वसुदैव कुटुंबकम, विश्वची माझे घर. त्यांना ही अनुभूती येते, प्रचिती काय येते? त्यांनी भगवंताला आपलं केलेलं आहे. पहिलं पाऊल चुकलं तर पुढचं सगळं पावलं चुकतात असं म्हटलं आहे. म्हणून पहिलं पाऊल योग्य असलं पाहिजे. आणि पहिलं पाऊल काय आहे? आपण ज्याचे आहोत त्याचं बनलं पाहिजे, त्याचं बनून जगलं पाहिजे. आणि मनुष्य जीवनाची त्यासाठीच आहे. ज्या बाकी वेणीमध्ये ही बुद्धी नाही आहे, ही शक्यता नाही आहे, म्हणून भगवंताने चला या जीवांना एक संधी, त्याची तर कायम इच्छा आहे, पण म्हणून मनुष्य जन्म देतो भगवंत की कमीत कमी त्याला हे जाणीव होईल की इतकं सगळं दुःख बघून आता एक संधी आहे मुक्त होण्याची आणि समजण्याची की जीवन काय आहे, सत्य काय आहे, आपण कुणाचे आहोत, जे जग काय आहे. खूप सोपं आहे. आपली इच्छा असेल, एकदा एका बगीचेमध्ये एका व्यक्तीने झाडाला पकडलं, दोघा हातांनी झाडाला पकडलं. 10 मिनटं झाली, 20 मिनटं झाले, 1 तास झाला, आणि लोक बघतायत काय वेड्यासारखं आहे, झाडाला पकडलेलं आहे. मग लोक येऊन काय आहे ना, सोड त्याला झाडाला, काय पकडून ठेवलं आहे तू? हा म्हणतोय हा व्यक्ती, अहो माझी तर खूप इच्छा सोडण्याची, पण झाड सोडत नाही आहे. असं शक्य आहे का? पकडलं कोणी आहे? याने पकडलेलं आहे. सोडायचं कोणाच्या हातामध्ये? याच्या हातामध्ये आहे. पण काय सांगतोय? झाड सोडत नाही आहे. म्हणजे चूक, हे नाटक आहे, नाटक आहे. सोडण्याची इच्छा नाही, झाड पकडत नाही, त्याची माया कोणाला पकडत नाही, माया कोणालाच पकडत नाही. पण जो जीव स्वतःहून मायावी जीवन जगू इच्छितो, मग ते मायाचा प्रभाव प्रकट होईल. त्याची सावली जी आहे, सावली आपोआप नाही येते. जेव्हा जीव प्रकाशाकडे पाठ दाखवतो, जेव्हा एखादा व्यक्ती प्रकाशाकडे पाठ दाखवतो, सावली आपोआप प्रकट होते. तसं जो व्यक्ती भगवंताची सेवा, जे आपलं मूल स्वरूप आहे, ते सोडून देतो, मग माया प्रकट होणार. अंधार कोणी बनवत नाही. अंधार, प्रकाश जिथं नाही तिथं अंधार. तसंच माया अशी काही अस्तित्व नाही कुठं बाहेर. जिथं कृष्ण नाही तिथं माया प्रकट होते. ते ना जाऊदेवाच्या गावाच्या ते ओळखलेलं कृष्ण सुरेश हां, कृष्ण सूर्यसमान, कृष्ण सूर्यासमान माया हे अंधकार, जेथे कृष्ण तिथे नाही मायेचा अधिकार. आपल्या चित्तात जर आपण भगवंतांना साथ दिलं, भगवंताच्या सेवेला साथ दिलं, तर मुक्ती तिथंच आहे. चिंतामुक्ती, भयमुक्ती, दुःखमुक्ती. मुक्तीचे 3 भाग आहे की चिंतामुक्ती होते, जी चिंता भविष्याची जीवाला, त्यातून मुक्ती. दुःखमुक्तीचे काही दुःख असतं, भूतकाळाचं, हे नाही घडलं, ते असं का घडलं, तसं का घडलं.
त्यातून मुक्ती दुःखातून. आणि काही भय असतं, मोह असतो वर्तमान काळामध्ये. वर्तमान काळात भय आणि मोह असतो. चिंता भविष्याची आहे आणि दुःख भूतकाळाचं आहे. भय कसं असतं की आपण जसं गाडी चालवतो समजा, तर भय असतं की काय होईल काय ना, भय असते, भीती असते किंवा का अनिश्चितता आहे. आणि मोह काय, अज्ञान नाही आहे, अज्ञान आहे म्हणून मोह होतो की ज्ञान नाही आहे. तर आपण चुकीच्या समजुती बनवतो आपल्या स्वतःमध्ये. तर झाड जे आहे ते सोडणं त्या व्यक्तीला अशक्य आहे. त्याने फक्त हात जर सोडले तर तो मुक्त होऊन जाईल. तसंच आपण जर आपल्या चित्ताने, आपल्या बुद्धीने समजून घेतलं की वास्तविक संबंध कुणाशी आहे, आपण कुणाचे आहोत, आपण कोणत्या गावाचे आहोत, तर सगळं आपण मुक्त होऊ शकतो. काही सोडण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त चित्त जे आहे, आपलं मन जे आहे, ते ह्या अनावश्यक गोष्टीमधून मुक्त करायचं. आसक्ती जी झाली आपली, एक मोह जो आहे तो सोडायचा आहे. आणि ते शक्य आहे, मनुष्याला ते शक्य आहे. म्हणून जे म्हटलं आहे भगवंतांनी गीतेमध्ये की जसं कमळ जे आहे ते चिखलातून बाहेर पडणार नाही, ते चिखलात असणार आहे, पण ते चिखलापासून मुक्त राहतं. पद्मपत्रम इव अंबसा. ते कमळाचं पानसुद्धा चिखल लागू देत नाही आपल्याला, ते अलिप्त असतं, लागू देत नाही. तसं भक्त जो आहे, हां, एक दिवस ते कमळ कोणी भक्त जाऊन तोडणार आणि भगवंताच्या चरणी अर्पण करणार. तसं आपलं जीवनसुद्धा एक दिवस भगवंताच्या चरणी अर्पित होईल. तर आपण जिथे आहोत, कुटुंबामध्ये, आपण ज्या व्यवसायामध्ये आहोत, आपण ज्या समाजामध्ये आहोत, त्यात राहायचं आहे, पण भगवंताचं बनवून, चिखलाचं बनवून नाही. चिखलामध्ये आपल्याला अस्वस्थता होईल, अस्वस्थ वाटणार. पण जर आपण भगवंताशी जोडलो, म्हणून तुकोबांचं जे वचन आहे की सुखी संसार हे असावे आणि चित्त परब्रह्मी ठेवावे. की त्यांनी खूप सोपं सांगितलं जीवनाचं तत्त्वज्ञान की माझा हात तुटला आहे समजा, माझा पाय तुटला आहे, माझं काही झालं आहे समजा, काही म्हणजे असं काही घडलं आहे, घटना घडली समजा, तर असं विचार नाही केला पाहिजे की हे का घडलं आणि मग असं खूप दुःखी होऊन मग आपण चिंतेमध्ये नाही पडलं पाहिजे. सुखी संसार हे असावे. ज्या स्थितीमध्ये ठेवलं भगवंताने, जसं भीष्मदेवांना काय वेळ आली, बाणशय्या. त्यांनी दुःख नाही केलं, त्यांनी काय म्हणतात हे नाही केलं की असे दिवस काय आले मला, असं त्यांनी शोक नाही केला, समाधान ठेवलं. आणि उलट हेच योग्य आहे, जे मी काही चुकीचं वागलो आहे त्याचं फळ म्हणून त्यांनी ते स्वीकार केलं. तर शिकवायला आपल्याला एखादी भक्त जो आहे बाणशय्येवर, त्यांना इच्छा मृत्यूचं वरदान आहे, पण तेव्हासुद्धा त्यांनी ते सहन केलं. ते शक्य आहे. का चेतना ही आपण भगवंतात लावली तर मग आपण मुक्त आहोत, दुःखातूनही मुक्त होतो. ते लहानपणी मी कथा ऐकली होती आपल्या शाळेमध्ये, गोष्ट की सरदार वल्लभभाई पटेल यांना काखेमध्ये एक अशी गाठ झाली होती आणि मग तिला काढण्यासाठी त्यावेळेस काय उपाय होता माहिती आहे, तर जी तापवलेली सळी असते ती अशी ठेवून ते गाळायचं. आणि त्यांनी ते कोणतं भूलचं त्यावेळेस काही असं इंजेक्शन नव्हतं. त्यांची चेतना जी होती ती गाठ्यात नव्हती, देहात नव्हतीच. त्यांचं चित्त उच्च चेतनेमध्ये होतं, म्हणून त्यांना त्या दुःखाची, त्या यातनेची जाणीव झाली नाही. तर भौतिक लेवलला हे शक्य आहे. आणि सगळे आध्यात्मिक लोक होते, हे त्यांना ज्ञान होतं. म्हणून त्यांना काय नाव पडलं, लोह पुरुष. खूप खंबीर, खूप कणखर असा त्यांचा स्वभाव होता, चित्त, आणि खूप धाडसी त्यांचं व्यक्तिमत्व होतं. खूप सेवाभावी होते, आध्यात्मिक होते. लोकमान्य टिळकसुद्धा
त्यांना खूप ज्ञान होतं. वीर सावरकर हे सगळी जी मंडळी होती, सुभाषचंद्र बोस, यांना आध्यात्मिक चेतना होती, यांना ज्ञान होतं, आत्मज्ञान होतं की मूळ जीव जो आहे तो भगवंताचा अंश आहे. म्हणून त्यांनी असं खूप वेळा म्हटलं की आम्ही या देशासाठी शेकडो जन्म आम्ही बलिदान करणार. त्यांना माहिती आहे की आपण आत्मा नित्य आहे. तर ह्या ज्ञानाने, जाणीवने काय होतं, आपल्याला हिंमत आणि एक आपल्याला आत्मविश्वास येतो, अतिशय आत्मबल येतं आणि त्या बलाने संयम येतो. संयम मोठी शक्ती आहे. आपलं मन भटकत नाही, आपलं मन कुठे अनावश्यक विचार नाही करणार. तर ठीक आहे, 2 मिनटात हे सांगतो की आपल्याकडे जी काही वेळ आहे तो आताचा क्षण आहे. तो क्षण आपण जर भगवंतात लावला, भगवंताच्या चरणी समर्पित केलं की भगवंता आजपासून ह्या क्षणापासून मी तुझा बनून जगेल. तू माझा आणि मी तुझा, किंवा मी तुझी. विठ्ठल माझा आणि मी विठ्ठलाचा. सिम्पल, इतकंच आहे. हेच अनुभवायचं आहे. आणि ती वेळ कोणती अनुभवायची? आताची वेळ. पुढचा क्षण आपल्याकडे आहे की नाही आहे याचं भान ठेवलं पाहिजे. नाही आहे, माहीत नाही, अनिश्चित आहे. म्हणून अशा अनिश्चिततेमध्ये जगण्यापेक्षा आत्ताच्या क्षणी जर संधी भेटलेली आहे त्याचा सदुपयोग करून भगवंताचं बनून जर जगलो तर जिवंतपणेच मुक्त आहे, मुक्तच आहे. मी अनुभवलं ते की आमच्या आजी गेल्या होत्या, म्हणजे आजी दिवस सोडला आजीने 2017 सप्टेंबर. आम्ही तर आधीच आश्रम जॉईन केला होता 5 वर्षापूर्वी 2012. त्या ताईचं लग्नही बाकी होतं, खूप काही गोष्टी होत्या बाकी, पण जे आवश्यक होतं एवढं केलं होतं मी. हा विश्वास होता. मी जर म्हटलं जोपर्यंत ताईचं लग्न होत नाही मी आश्रम जॉईन नाही करणार, ते खिडकी बंद आहे ना, काय अडचण घ्यायचं. पुढे आम्हाला हां काय तुम्हाला आशीर्वाद देता प्रभुपाद. 2 मिनटं शेवटी 2 मिनटात बोलतो मी शेवटचं की मी त्यावेळेस विचार केला होता. मला तर खूप वाटतं आहे की ताईचं लग्न झाल्याशिवाय मी नाही गेलं पाहिजे, पण ते आपल्या हातात नाही आहे. कारण 10 मुलं त्यावेळेस येऊन गेले होते, सरळ येऊन गेले होते, पण हिने कधी असं ते फायनल केलंच नाही. आणि जर म्हटलं असं चाललं होतं अशा ना, काही सांगता येत नाही जीवनाचं काय आहे. आणि शेवटी तिच्या हातात आहे, तिचं जीवन तिच्या हातात आहे. आपण आणि तसं प्रभुपादांच्या जीवनातसुद्धा असं घडलं. एक मुलगी जी होती त्यांची, 2-3 मुली होती वाटतं, एक मुलगीचं लग्न बाकी होतं म्हणून प्रभुपाद आणि एक मुलगा त्यांचा थोडा वाईट संगतीमुळे बिघडला होता, वेडा झाला होता. कलकत्त्यामध्ये तो असंच भटकायचा एक मुलगा. आणि प्रभुपादांना थोडं दुःख वाटायचं पिता म्हणून, आणि चिंता होती मुलीची, थोडं पिता म्हणून लग्न व्हायला पाहिजे. म्हणून जेव्हा त्यांच्या स्वप्नामध्ये भक्तिसारण ठाकूर यायचे, एक संन्यास घे. त्यांना भीती वाटायची, त्यांना खूप धक्का बसायचा की कसं शक्य, माझी मुलीचं लग्न बाकी आहे, एक लग्न होत नाही. तर तिच्या बाबतीत तेच घडलं. ती कोणत्याच मुलाला हो म्हणत नव्हती. तिने स्वीकार म्हणजे मान्यच केलं नाही, कोणतं ॲक्सेप्टच केलं नाही. खूप प्रयत्न केले प्रभुपादांनी, पण तिने मान्यच केलं नाही. मला पसंत नाही असंच केलं, नापसंती दाखवली. आणि शेवटी भगवंतानेच घडवून आणलं की त्यांचे जे होते हस्तलिखित जे होते मॅन्युस्क्रिप्ट हस्तलिखित, ते त्याच्या पत्नीने विकून टाकले चहा आणि बिस्किटसाठी. आणि त्या घटनेमुळे प्रभुपादांनी मग तिला जेव्हा विचारलं की तुला काहीच किंमत नाही माझ्या याची पुस्तकांची, माझे जे हस्तलिखित आहे, माझं तिथं जीवन मी इतकं वेळ देतो आहे, तुला मी पाहिजे का, तुला चहा पाहिजे बिस्किट पाहिजे, टी ऑर मी. तिला काय भगवंताने बुद्धी दिली, ती म्हटली मला तुमचं काय ना, आता मला चहाशिवाय जगू शकत नाही. ठीक आहे, चहाच घेत बस. मी चाललो. तर म्हणजे काही वेळेस काय होतं, आपलं मन जे आहे जर एखादी गोष्ट सोडायला तयार होत नसेल तर भगवंत काळजी घेतो. असं काही घडून आणतो की मग ते होतं. आमची आजीच होता, म्हणजे सांगत होत्या त्यावेळेस की
आजी देवाला काय म्हणायची, मला असंच सुखी ठेव, मला असंच सुखी ठेव, तुझ्या पाया पडते. ती दत्ताची भक्त होती, दत्ताची उपासना. तिने ते दत्त संप्रदायामध्ये दीक्षा घेतली होती, बडगावचीच होती महाराज, अवधूत महाराज. तर ती तुझ्या पाया पडते देवा, मला असंच सुखी ठेव, असंच सुखी ठेव. आमची आई म्हणायची येवायला खूप त्रास होईल जाताना, अशीच सुखी ठेव, अशीच सुखी ठेव, काय अशी म्हणायची. तिला खूप त्रास होईल असं आमच्या सगळ्या लोक, आमची बाई समाजात लोक म्हणायचे. पण भगवंताने कृपा केली. त्याची देवाची भक्त होती, तिला देवता खूप श्रद्धा होती. तिने खूप म्हणजे कायम देवपूजा केली आपल्या लहानपणापासून. म्हणून तिच्या अंतकाळी म्हणजे शेवटचे 2-3 महिने जे होते, जेव्हा हातपाय थांबले ना, चालणं बंद झालं, खाणं पिणं बंद झालं, मग ती म्हणायला लागली मला घेऊन चल. भगवंता मला आता नकोसं वाटतं, तू घेऊन चल मला. स्वतःहून तयार झाली. मी या लोकांना वाटलं होतं की बायला खूप त्रास होईल जाताना, तसं घडलं नाही. आणि तिथे ती भक्ती केली होती, जी श्रद्धा होती भगवंतावर, भगवंत काळजी घेतो. आणि ती सहज तिला काही जास्त काहीच नाही. दुपारच्या वेळेस स्वतःहून ती असा जो ओटा होता आतून ती ह्या खोलीतून ओट्यावर गेली, प्रकाशामध्ये ती असंच सहज गेली तिथं. तर भगवंत काळजी घेतो. मी मुंबईला होतो त्यावेळेस, पण मला मेसेज आला की असं असं घडलं. मी ताबडतोब आलो तिथून, संध्याकाळपर्यंत पोहोचलो. हां, तर मी ताईचं सांगतो लग्नाचं की माझी श्रद्धा होती, आपण जर भगवंताच्या चरणी निवेदन केलं, आपण जर समर्पण केलं, निश्चितपणे त्याला सर्व शक्य आहे. त्याचं बनवून जगायचं आहे. तर नाही तर काय होतं, खूप वेळेस आपण आपल्या इच्छा पूर्ण करतो, पण नाही हा मुलगा योग्य नव्हता, तो मुलगा ठीक तसा पाहिजे होता, असं होतं. लग्न तर होऊन जातं, पण काही वेळेस मातापिता पुन्हा नंतर चिंता किंवा दुःख ठेवतात. नाही तो ते पाहिजे होतं, असं हे चुकलं ते चुकलं, म्हणजे काही केलं तरी समाधान होतच नाही. असा मायाचा प्रभाव आहे. म्हणून आपण जर हे केलं, भगवंता तुझी जी इच्छा असेल ना ते होऊ दे, तेच होऊ दे, माझा इच्छा आहे असा विचार ठेवू नको. तर आपण मुक्त. आता प्रवचनालाही मी खूप ठिकाणी बघितलं आहे, अनेक भक्त जे आहेत नोट्स काढतात, सगळं प्रवचनचं सगळं ना प्रेझेंटेशन देतात, पण नंतर बोलून दाखवतात हे नाही बोललं पाहिजे होतं, हे बोललं पाहिजे होतं, किंवा ही कथा सांगितली पाहिजे, ती सांगत पण त्यांना समाधान होत नाही. नोट्स त्यांनीच काढल्या, सगळं नियोजन त्यांनीच केलं. दूध आलं ना तिथं भांडं. तर नोट्स त्यांनीच काढल्या, प्लॅनिंग त्यांनीच केलं, प्रवचन त्यांनीच दिलं, पण त्यांनाच समाधान वाटत नाही. असं का घडतं? कुठे तरी पण भगवंतांवर आपलं जे हे आहे श्रद्धा किंवा जे आपलं त्यांचा आपण आश्रय घेत नाही. त्यांचा आश्रय घेऊन आपण ते सेवा करत नाही. म्हणून काही केलं तरी समाधान आपलं होत नाही. पण मी एक अनुभवलं आहे की आपण जेव्हा भगवंतांच्या चरणी आश्रय घेऊन, भगवंता तुझ्या इच्छेने सगळं होऊ दे, मी काय बोलावं, मी काय करावं, मी कुठे जावं, काय नाही का, ते सर्व तुझ्या स्वाधीन मी सोडतो. माझं काही वेगळं आता अस्तित्व नाही, तुझी इच्छा बस. तर तू मालक आहे ना, मी सेवक. शेवटचं एक वाक्य की मालक जे सांगेल ते आपण जर केलं तर आपण मुक्त. आपल्यावर कोणताही दोष येत नाही का आपण जे आपलं वेगळं काही इच्छा ठेवून केलं नाही आहे. जे मालकाने सांगितलं, जे आपल्या अधिकारी लोकांनी सांगितलं, ऑथॉरिटीने, ते आपण केलं तर आपल्याला दोष लागत नाही. आपण आपली वेगळी बुद्धी लावली मग माया पकडणार आणि मग आपल्याला कधी समाधान भेटणार नाही. खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे. समवेत गौर भक्त वृंद की जय. निताई गौ प्रमानते. धन्यवाद. हरे कृष्ण. कृष्णा आपल्याला मार्गदर्शन क्लास हरि बोल हरि बोल हरि बोल.